छोटे छोटे मुलं होते. एक 4-5 मुलं होते. मुलं दोघेही होते. छोटे होते आणि ते खेळ काय खेळत होते माहितीये की असं असं एका पायात थांबायचं, मी शिकवते तुम्हाला आणि तुम्ही पुढे करा म्हणते. एक मुलगी आहे त्या दुकानामध्ये आणि हे झाल्यानंतर ते एक वृक्षासनपासून, गरुड आसनापासून, पक्षी आसनापासून सर्व आसन करत होते. आणि मी या दुकानातून पाहत होते त्यांना, तर मला आनंदाचे अश्रू डोळ्यात थांबले. का? मला आनंद वाटला की अरे आपला काही ना काही चांगला प्रभाव या गावावरती, या नव्या पिढीवरती पडलेला आहे. जरी ते येत नसतील तरी आपले बाराडी गाव योग आणि आरोग्याविषयी जागृत झालेलं आहे. जरी त्यांच्या घरी झोपलेली असतील तर ते सर्वजण जे काही आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत होते, आरोग्य ही धनसंपदा सगळ्यांनाच कळलेली आहे. आज बरेच जण रोडवर दिसतात फिरण्यासाठी, बरेच जण काय खायचं काय प्यायचं विचार करतायत, कसं राहायचं याचा विचार करतायत, जे की दिवस रात्र या संसाराच्या मागे लागलेले होते आणि या स्वतःच्या या संपत्तीला विसरलेले होते. लहान मुलांपासून वृद्धापर्यंत जागृत झालेले आहेत. आपल्या सर्व योग साधकामुळे आणि आपल्यामुळे आपण सर्व या बाराळी गावाचे प्रेरणादायी बनलेले आहोत. तर खूप चांगलं काम आपल्या हातून तो ईश्वर यंत्र म्हणून आपला वापर करून घेत आहे. दोन्ही हात घर्षण करूया आपण.